राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय, श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, रेषांचरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मिथ्याशी, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची, जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्यासे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मिथ्या आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, हे चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता. चल विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 20वा. या 20व्या परिच्छेदामध्ये जगत मिथ्यात्वाच्या निश्चयाबद्दल विस्तृत प्रमाणानं शंका आणि समाधान घेतलेलं आहे, आणि शास्त्राचा मुख्य हेतू तोच आहे, ज्याच्यामुळे आपणाला बंधाची प्राप्ती व्हायली. कशामुळं? अज्ञानामुळं, आहे का नाही? कोणतं अज्ञान आहे? हा, आणि जे मिथ्या स्वरूप आहे त्याला आपण सत्य मानायलो, म्हणून मिथ्याचं एक अज्ञान आहे.
मिथ्या मिथ्या म्हणून वाटाना. म्हणून अध्यास ही निवृत्ती व्हायला पाहिजे. अध्यासाची निवृत्ती व्हायला पाहिजे. आणि तोच अट्टहास श्री गुरु इथं शिष्याला नाना प्रकाराने, नाना तऱ्हेनं, नाना युक्तीने सांगत आहेत की अध्यास हा भ्रमरूप असतो. आणि मग जे म्हणून प्रतीतीला येत असतं ते अध्यास रूपच असतं, माया रूपच असतं. मायाचा परिणाम आहे आणि तोच चैतन्याचा विवर्त आहे. जो मायाचा परिणाम आहे का, तोच चैतन्याचा विवर्त आहे. हे वृत्तीज्ञान आहे. असं समजणं, असं कळणं हे वृत्तीज्ञान आहे. आणि स्वरूप ज्ञान कोणतं मग? मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे का नाही? जगत मिथ्या आहे हे वृत्तीज्ञान झालं. कारण वृत्तीनं जाणता येतं. हो, जगत मिथ्या आहे वृत्तीनं आता इथं जाणता येतंय. पण मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे हे प्रत्यक्ष कुठे होतंय? मग तो प्रत्यक्षाचा विषय नाहीच तर प्रत्यक्ष होईन कसं? हा, प्रत्यक्षाचा विषय जर असला असता तर तेही झालं असतं. आणि जर प्रत्यक्षाचा विषय झाला असता तर त्याला ब्रह्म कोणी म्हटलं नसतं, त्याला सच्चिदानंद कोणी म्हटलं नसतं. तो जर आपल्याला प्रत्यक्षाचा विषय झाला असता तर ते आकारवान झाला असतं, इंद्रिय गोचर झाला असतं. मग त्याला काय किंमत राहिली असती? मग कोणी त्याला भाकरी कर म्हणलं असतं, कोणी म्हणलं असतं पाणी आण, है का? म्हणजे त्याला किंमत राहिली नसते. आणि परमात्मा तसा नसतोही. मुळात परमात्मा तसा नसतोच. मग परमात्मा कसा आहे? असंग आहे. त्याचा कुणाशी संग नाही. तो प्रतीतीचा अभाव आहे, प्रतीतीला येत नाही, है का नाही? आणि त्याला बोट करून सांगताही येत नाही. असं असणारं जे परमतत्व आहे ते आपलं खरं स्वरूप आहे. खरं स्वरूप आपलं ते आहे. आणि आता जे आहे ते कोणतं आहे? ते विशेष मिथ्या आहे. ते विशेष आहे पण तेच आहे. पण कसं आहे? विशेष भावाला आलेला आहे. आणि जे विशेष भावाला येतं ते चिरकाल टिकणारं नसतं, ते सदोदित नसतं. कधी असतं आणि कधी नसतं. म्हणून ते आपलं खरं स्वरूप नाही. मग देहवान आपलं खरं स्वरूप आहे का? आहे की नाही? देहाचा नाश होतो, आपला होतो का? म्हणून आपण देहापेक्षा निराळे आहोत का नाही? मग आपलं खरं स्वरूप देहात असताना ते आहे का देह विवर्जित आहे? हा, देहाला धरून म्हणतं का मी ब्रह्मरूप आहे का नाही? मग देह असताना जरी कळाला आपण सच्चिदानंद ब्रह्मरूप आहोत तर हे अपरोक्ष ज्ञान झालं. हे आपणाला लक्ष्य स्वरूपानं ज्ञान झालं. पण देहाला धरून तर म्हणताच येत नाही. मग देहाला उपाधीला धरून ईश्वराला सुद्धा काय म्हणले? ते ईश्वराला सुद्धा ते त्याचं कोणतं स्वरूप म्हणले? मिथ्या स्वरूप आहे ईश्वराचं सुद्धा. जर देहासहित मानित असाल तर, आणि देहाला विवर्जित मग तर ते ब्रह्मरूपच आहे ना. आणि मग जीव नाही का मग देह विवर्जित ब्रह्मरूप? मग चैतन्यात कुठंच भेद नाही ना. कारण तेच ब्रह्मतत्व ईश्वर आहे. आणि हे जीव तत्व जे आहे तेही ब्रह्मरूपच आहे. म्हणजे जीव आणि ईश्वर हे ब्रह्मरूपच आहेत. फक्त हे उपाधीनं त्यांना ब्रह्मता येत नाही, उपाधीमुळं. आणि उपाधीचा जर संगत वाढलेला असला, निश्चय तसा ठाम झालेला असला, तर मग ते देहात असतानाच
ब्रह्मरूप आहे का नाही? म्हणजे अज्ञान गेल्यावर देहाचा बाद केला, उपाधीचा बाद करून जर बघितलं तर कसे आहोत आपण? मग सच्चिदानंद ब्रह्मरूप आहोत. आणि हाच निश्चय सद्गुरु त्या शिष्याला करण्याचा सांगायला. ह्या निश्चयापर्यंत जायला पाहिजे, है का नाही? जे ब्रह्मज्ञान असतं ते काय असतं? हेच असतंय ब्रह्मज्ञान. म्हणजेच उपाधिरहित आपण जे आहोत असा निश्चय होणं म्हणजे ब्रह्मज्ञान. आपण कोण आहोत खरे हे कळणं म्हणजे ब्रह्मज्ञान, है का नाही? कशानं कळत ते? वेदगुरु या साधनाने आपल्याला ते कळत आहे. कारण आपल्याला कळत आहे ना. आपण कळणार आहेत ना, न कळणार आहेत का आपण? आणि कव्हा बी कळणार आहेत ना आपण. कव्हा बी झोपेतून उठवलं की कळणारेच आहेत, है का नाही? अहो झोपी गेलं तरी स्वप्नात आपण कळणारेच आहेत ना. कळत आहे ना आपल्याला. मग आपण कसे आहेत? ज्ञानरूप आहेत. मग ज्ञानरूप आहेत तर फक्त ब्रह्मज्ञान रूप आहे. आणि मग आपण नाहीत का ज्ञानरूप? आत्मा ज्ञानरूप आहे ना. मग आपण नाहीत का ज्ञानरूप? आपल्याला कळत नाही का, है का नाही? मग आपण बी आत्मारूपच आहेत ना. मग असा निश्चय करायला काय हरकत आहे का? आता इथं आपण ब्रह्मरूपच आहेत, आत्मरूपच आहेत. पण असा निश्चय ह्या देहाला सोडू वाटत नाही ना, सुटत नाही ना. हा देह का सोडू वाटत नाही? आपण देहा वाचून आहोत असं जरी ज्ञान झालं तरी देहाच्या ठिकाणी आसक्ती काही अंशानं का होईना पण राहतेच. मग ते आसक्ती जरी राहिली पण ती आसक्ती बाधित वृत्तीनं जर असेल तर ती धोका देत नाही, ती जाच करीत नाही, ती अडचण करत नाही. आपणच जर समजा शेतात बुजवणं लावलं तर आपण त्याला भेटतो का? कारण आपल्याला त्याचा बाधनीच आहे. पण पाखरं भेट येत, है का नाही? मग तसं अज्ञानी जीव हे पाखरं येतं, त्यांना कळत नाही हे बुजवणं आहे का माणूस आहे. कारण त्याला माणसाचे सजातीय कपडे घातलेले असतात ना. मग त्याला वाटतंय माणूसच आहे. तसं अज्ञानी जीवाला काय वाटतंय? मी माणूसच आहे, मी देहवानच आहे, है का नाही? पण हे बुजवणं आहे ना. हे कसं आहे? आता पीक निघाल्यावर त्या बुजवण्याचं कोणी खबर घेतंय का? पीक निघाल्यावर. तसं याच्यातला आत्मचैतन्य निघून गेल्यावर याचं कोणी खबर घेतंय का ह्या बुजवण्याची? पीक आहे तर त्याला महत्व आहे. आणि पीक निघालं, याच्यातलं पीक निघून गेलं की मग ह्याची कोणी मग जाळाच म्हणते त्याला. जाळा पुरा नष्ट करा, हे काही कामाचं नाही, है का नाही? मग वा तात्विक विचारानं म्हणजे वेदांत विचारानं. कारण वेदांत तात्विक विचार सांगत. वेदांत शास्त्र काय करतं? विचार सांगत. पण कोणता विचार? तात्विक विचार म्हणतात त्याला. मग तो तात्विक विचारानं जर विचार करून बघितलं तर आपण सदाचेच आत्मस्वरूपवान आहोत, ब्रह्मरूप आहोत, है का नाही? हा निश्चय शिष्याला होईना आहे. त्याला इकडं हे जगतच सत्य वाटायले. त्या जगताची सत्यत्व भ्रांती जी त्याला झाली ती जाई नाही. आता जीवांना काय झालेलं आहे? सत्यत्व भ्रांती झाली. भ्रांतीतच आहेत ना जीव सगळे. पण कोण्या भ्रांतीत आहेत? सत्यत्व भ्रांतीमध्ये येत. मग ती भ्रांती घालविण्यासाठी नाना प्रकारच्या युक्त्या, नाना प्रकारचं वर्णन करून जगत मिथ्या आहे हे पटवून सांगावं लागतं शास्त्राला, गुरुला, है का नाही? आणि त्याच्यामुळं आपला अध्यास निवृत्ती होत असते. जो भ्रम झालाय तो निवृत्त होत असतो. भ्रम निवृत्त झाल्याशिवाय परमार्थच होत नाही.
भ्रम निवृत्त करणे म्हणजे परमार्थ. भ्रमाची निवृत्ती, भ्रमाची निवृत्ती म्हणजेच इति कर्तव्यता. याला म्हणतात कर्तव्य संपलं. आता मग भ्रम निवृत्त झाला की काम नाही. काय निवृत्त करावं पुन्हा? उरलेला हरीच आहे. भ्रम निवृत्त झाला की पुन्हा सर्व हरीच आहे. हरी वाचून तुझे काहीच नाही पुन्हा. आत हरी, मग बाहेर बी हरी, मग हरीने घर कोण दिले? म्हणून तर म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. हरी हरी म्हणा म्हणजे हरी व्हा. हरी हरी म्हणा म्हणजे म्हणा ना तुम्ही मी हरी आहे. जे म्हणा म्हणले ते तुम्ही म्हणा मी हरी आहे. म्हणा म्हणजे तोंडाना हरी हरी म्हणा का? असं म्हणा म्हणाले ते. सांगणार सांगतोय कोण, ऐकणार दुसरंच ऐकतोय. आणि ते म्हणते ते तसंच म्हणलंय ना. अरे तसं नाही ते. हरी हरी म्हणा, कारण तुम्ही हरीच आहेत ना. तुम्हाला का नसून म्हणा म्हणायलोत का आम्ही? तुम्ही आहेत म्हणून म्हणा, तुम्ही नाहीत म्हणायलात म्हणून आम्हाला सांगावं लागतंय की हरी म्हणा, असं संत म्हणतात. तसं आता इथं शिष्याला नाना प्रकारानं सांगायलेत, पण त्याला काही पठाणावा. काय सांगाव, इतका आवरणाचा बोजा असतो ना. आवरण हे असतं ना, हे आवरण अज्ञानाचं, हे लय मोठा बोजा आहे. हे निघता निघत नाही. जर 5 ताळाची बिल्डिंग खाल्ल्या मधल्याच्या टकुऱ्यावर पडली तर केवढा बोजा झाला. त्याला निघता येईन का? तितकं हे आवरण आहे. हे आवरण हे तरी काहीच नाही. ते तरी उकरून मुकरून ते निघन, पण तर जिवंत तर निघणारच नाही, है का नाही? पण ह्या आवरणाचा हे बोजा अज्ञानाचा हे कधीच आहे, अनादिकालापासूनचा आहे. आणि त्या बोजामुळे आपल्याला अनादिकालापासून आपण जागृतीला सत्य मानून बसलो, अनादिकालापासून. आणि मग ते आपल्यावर ते प्रघात पडलेला आहे. अंतकरणावर, वृत्तीवर जागृती सत्य कधीपासूनची? अनादिकालापासूनची. ते संस्कार कुठे जाते ना? आणि मनानं कसे जाते घातल्याशिवाय ते घालावं लागते ना, है का नाही? आणि मग ते कुठे घालविल्या जातात? वेदांत श्रवण झालं तर, है का नाही? मग ते वेदांत श्रवण, शास्त्र, वेद, गुरु यांच्यापाशी, म्हणून ते ऐकावे तेची सदा सदा तेच ऐकावं लागतंय. सदा सदा. कारण आपण सदा सदा जागृतीला काय म्हणलेलं आहे? सत्य म्हणलेलं आहे. सदा सदा. मग सदा सदा तिची निवृत्ती करावी लागेल. म्हणजे चांगला सदा सदा म्हणजे प्रयत्न. प्रयत्न म्हणजेच अभ्यास, है का नाही? मग अभ्यास करावा लागेल. तसा निश्चय होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. मग अनादिकाळाचे हे संस्कार असल्यामुळं जो झालेला भ्रम आहे, जागृती सत्य वाटण्याचा हा भ्रम जो झालेला आहे, तो सहजासहजी जात नाही. म्हणून तो गुरुजीला तो खोदू खोदू विचारायलाय. काय म्हणला होता तो? जर हे अनादी कालाचे काय आहेत? अनादी कालाचे ईश्वराची सृष्टी ही अनादी कालाची ना. मग यामध्ये दिसणारा हा प्रपंच अनादी कालाचे. आकाशादी प्रपंच अनादी कालापासून आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्ती अनादी कालापासून आहे. तुम्हाला वाटतंय का मनुष्यालाच स्वप्न पडतात? जनावरांना सुद्धा स्वप्न पडतात, कुत्र्यांना बी पडतात. कुत्रं झोपल्यावर भुकत आहे.
है की नाही? त्यालाही स्वप्न पडतंय आणि त्याला बी झोप लागते. त्याच्या ठिकाणी विषय कामवासना आहे, सगळं आहे. फरक काहीच नाही या मनुष्य देहात आणि इतर योन्यामध्ये, फरक काही नाही तितका. फक्त मनुष्य देहाला विचार करण्याची क्षमता आहे, बुद्धी आहे, हे का नाही? म्हणून अनादिकालापासून हा ईश्वराची सृष्टी चक्रम हे आपल्याला प्रतीतीला यालाय. मग याच्यामध्ये ज्ञानी बी आहेत, मुक्त बी आहेत, संसारिक बी आहेत. मग ते संसारामध्ये बी काही सुखी आहेत, काही दुःखी आहेत. हे कसे आहेत? अनादिकालापासून आहेत. मग याला स्वप्न कसं म्हणा? याला कसं स्वप्न म्हणा? अरे स्वप्न नाही तर काय? नाही गुरुजी, स्वप्न मग एक घटका पडलं पाहिजे आणि पुन्हा निवृत्त व्हावं. स्वप्न हे म्हणावं तर घटकाभरच प्रतीतीला यावं. हे तर अनादिकालापासून प्रतीतीला यालंय. तुम्हीच म्हणायला तर अनादिकालापासून आहे. मग ज्या अर्थी हे अनादिकालापासून आपल्याला अनुभवाला याले, प्रतीतीला याले, कार्यकारण भाव याच्यात दिसायला, त्या अर्थी हे सत्यच असन ना. याला मिथ्या कसं म्हणावं? म्हणून गुरुजींना त्याला असा उपदेश केलाय की बाबा हे अनंत कालाच्या जन्माचे जे संस्कार आहेत ना तुझ्या ठिकाणी, ते संस्कार तुझ्या ठिकाणी उद्भूत व्हायलेत, उत्पन्न व्हायलेत. आणि त्या संस्काराच्या योगानं तू काय म्हणायलास? जागृती सत्य आहे. आता जागृती सत्य तुला आम्ही किती तुला युक्त्या करू सांगितल्यात. जागृती सत्य व्हाली का? जसं स्वप्न आहे तसंच जागृती आहे. हे तुला अनेक वेळा आम्ही पटू दिलंय, तरी पण तू म्हणायला लागलास की नाही जागृती सत्यच असत, स्वप्न मिथ्या असं असा तुझा अनुभव झालाय, पण जागृतीला आणखी तू सत्यच म्हणायलास ना. हे बाबा रे, येथपर्यंत तुला अनेक वेळा प्रपंच मिथ्यात्वाविषयी आम्ही तुला समजून दिला आहे. आतापर्यंत तुला प्रपंच मिथ्या म्हणून आम्ही कित्येक वेळेस नाना प्रकारच्या युक्त्या करून समजून दिला आहे आणि सिद्धी बी करून दिली ना. नुसतं समजून दिलं असं थोडंच आहे. जागृती ही मिथ्या आहे हे तुला सिद्ध करून दिलंय का नाही? मग सिद्ध करून देऊन तुला काय शंका व्हावी? एकदा सिद्ध झाल्यावर जसं मंगलाष्टका झाली की लग्न सिद्ध झालं का नाही? नवऱ्याची बायको पत्नी झाली, असंच की नवऱ्याची बायको कोण झाली? पत्नी झाली. आणि पत्नीचा नवरा कोण झाला? नवरदेव झाला. आता सिद्ध झालं का नाही हे? मग हे सिद्ध झाल्यावर पुन्हा शंका कशाला नवरदेवाच्या मनात, नवरीच्या मनात? मग ते नवरा झाला असन का? मग ती बायको झाली असेल का? हे सिद्ध झाल्यावर कुठं असतंय का? अशी झाली का कोणाला शंका? मग याला का म्हणून व्हावी तशी एकदा जागृती मिथ्या हे सिद्ध करून दिल्यावर पुन्हा वाटावं का? त्याचे शंका काय उत्पन्न व्हावी का? असंच आहे ना. आता लग्न सिद्ध कधी मानते? तर लग्न लागलं, बाक्षिदा पडले की झालं सिद्ध. पुन्हा कोणी मोडीत नाही. ते म्हणते ब्रह्मदेवाची गाठ आहे. ते तितकं सत्य येते. ब्रह्मदेवाची गाठ म्हणजे ते सुटत नाही. पुन्हा ती गाठ मारतेत ना नवरदेव नवरीला ते येडे घालताना, ती गाठ ब्रह्मदेवाची असते. गाठ संबंध, गाठ म्हणजे काय? ती गाठ घालून दिली कोणी? ब्रह्मदेवानं. मग ती गाठ मारली कोणी? ब्राह्मणानं. ब्राह्मणाला ब्रह्मदेवच म्हणावं लागल ना तिथं. त्या काळात त्या वेळेचा तो ब्रह्मदेवच आहे. त्यानं मारलेली गाठ आहे ती. आणि ते सोडून देतो, दुसऱ्याला सोडायला जमत नाही. एखाद्याला म्हणलं का नाही सोडा ना तुम्ही, आपल्याला सुटत असते का ती ब्राह्मणांना सोडावी लागती म्हणते. तर म्हणजे ब्रह्मदेवाची गाठ ही कोणालाच सुटत नाही. म्हणजे एकदा लग्न झालं की पुन्हा ते नातं सुटत नाही. ते मग हा संबंध जो घालून दिला आहे, ही जी गाठ घालून दिली आहे,
ही त्याच्या त्याच्या आद्रष्टानं त्यांच्या आद्रष्टानं ती गाठ पडली त्यांची, है का नाही? पती पत्नी आद्रष्टावरच अवलंबून आहेत ना, प्रयत्नावर आहेत का? किती प्रयत्न करा बरं. एका पोरानं 50 मुली बघितल्या, 50 सगळ्या नाकारल्या त्यानं, आणि मग पुन्हा सोयरीकच आहे ना. हा, जाऊ द्या म्हणजे ते पोरगले निरखून बघणार आहे, नाही करायचं आपले त्याच्या संग नाही सोयरीक करायची, लोकोनीच आहे ना. आणि पुन्हा आंधळी केली एक, कोणीच द्यायना म्हणल्यावर आंधळी बायको केली. त्याच्या आदराष्ट्रात काय होतं, आहे का नाही? मग तसं हे सगळं कशावर चालायला आहे प्रपंच? आदराष्ट्रावरच चालायला आहे का नाही? आणि हे आदरष्ट ज्याच्या त्याच्या हाताचं येते. आदरष्ट हे का कोणी निर्माण केलंय का कोण द्यालय? आदरष्ट ज्याच्या त्याच्या कर्मावरच ठरतंय, आहे का नाही? त्यानं भ्रांतीमध्ये जेवढे जेवढे म्हणून कर्म केलं त्या कर्माचं फळ त्यानं तशी कल्पना केली. हा, म्हणजे त्यानंच खड्डा खांदलाय आणि त्याच खड्ड्यात ते पडलाय. जीव त्यानंच खड्डा खांदलाय आणि त्याच्यातच ते, आहे का नाही? मग आता ते स्वतःच्या प्रयत्नानं बाहेर निघन का? मग त्यानं वेदशास्त्राची कास धरावी का नाही? त्याची कास धरल्यावर त्याला बाहेर निघता येतंय. मग हा सद्गुरु जवळ आलाय, शास्त्र ऐकायलाय, तरी पण त्याला निश्चय व्हाय नाही, जागृती मिथ्या आहे म्हणून, है का ना? मग ही जी तुला सिद्धी करून दिली जागृतीची, मिथ्या आहे म्हणून, ती तुला पटायला पाहिजे, तशी बाणायला पाहिजे, निश्चय तसा व्हायला पाहिजे. त्यात हेही सांगितले पुन्हा तुला सिद्धांतामधात बंध मोक्षाचा, बंधाचा आणि मोक्षाचा किंवा वेद गुरूंचा पारमार्थिक सत्यत्वाने अंगीकार नाही. हे पारमार्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे खरं नाही. काय वेद गुरु हे बंध मोक्ष, है का नाही? पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर हे खरं नाही, मिथ्या आहे. तुला हेही सांगितलं, आम्ही काय लपून ठेवलंय का ते? हा, आता हे गुरुजी आणीबाणीवर आलेत. याला काय म्हणतात? ज्यावेळेस स्वतःचंही मिथ्यात्व प्रतिपादन करणं, वेदाचंही मिथ्यात्व प्रतिपादन करणं, म्हणजेच आणीबाणीवर येणं. याला काय म्हणायचं? हा, ज्याच्या विषयी आदर ठेवा, सत्कार करा, पूज्य भावना ठेवा, हे जे अगोदर सांगितलं होतं ना, त्यालाच आता मिथ्या म्हणावं लागायचं. याला म्हणतात आणीबाणीवर येणं. आणीबाणी ही का चांगली असती का? हा, पण त्या काळात ती, म्हणून तर आणीबाणी लावतात ना, मग लागू करतात कायदा. आणीबाणी हा कायदा त्यावेळेस तेच योग्य असतंय. आणि म्हणून आताही हे सांगायचंय म्हणून, आणीबाणीचं सांगायचंय म्हणून वेद गुरुला कोणी मिथ्या म्हणेल का? हा, बंध मोक्ष, हो बंधाला म्हणून द्या, पण मोक्षाला पण, मोक्ष सुद्धा मिथ्याच आहे. मग हे बोलणं आणीबाणीचं नाही तर कसं आहे? म्हणजे शेवटचं खरं बोलणं, हे जे लपून ठेवलं होतं ते बाहेर काढणे, है का नाही? मग यामध्ये हे जरी सर्व वेद गुरु बंध मोक्ष पारमार्थिक दृष्टिकोनानं हे मिथ्या आहेत, पण जे चैतन्य आहे का ते मात्र एक
सत्य आहे. फक्त चैतन्य सत्य, बाकी सगळं. चैतन्य मात्र नित्यमुक्त आहे. ते कधीच त्याच्या ठिकाणी बंध नाही. त्या चैतन्यात, ते चैतन्य बंधामध्ये कधीच पडत नाही. कारण चैतन्याचा आणि बंधाचा संबंधच नाही. चैतन्याचा आणि बंधाचा बंध कसा आहे? जड, मिथ्या आहे, अनिर्वचनीय. आणि चैतन्य कसं आहे? पारमार्थिक सत्य आहे ना. कसा संबंध लागल? हा कोणी म्हणतो का माझं लग्न झालंय हो, मला मुंजाट होऊ नका? कोणी म्हणतं का? ते म्हणजे तो कुठे लग्न झालंय? ते म्हणते स्वप्नात झालंय ना. अरे स्वप्नात लग्न झालं म्हणून काय झालं? तू जागृतीत मुंजाच आहेस ना. स्वप्नात हे काय खरं आहे का? म्हणून तो मुंजाच आहेस. अजून तू लग्न झालं नाही. तो म्हणतो स्वप्नात झालंय हो. ते म्हणते जागृतीत चलत नाही स्वप्नातलं काही. तिकडचं इकडं काही. सत्ता भिन्न आहे ना. सत्ता भिन्न. आता समजुतीसाठी सांगावं लागेल ना. आता वास्तविक पाहता दोन्ही सत्ता एकच आहेत, पण विषय समजण्यासाठी भिन्न करावं लागतात ना त्या सत्ता. मग ते जसा स्वप्नातला नवरदेव जागृतीत मुंजाच राहतो, तस त्याप्रमाणे हे जे चैतन्य आहे का, हे चैतन्य सदा मुक्त आहे. ते सदाच कसं आहे? मुक्त आहे. ते त्याचा आणि बंधाचा काहीच संबंध नाही. कारण बंधाची सत्ता ही प्रातिभाषिक आहे आणि त्याची पारमार्थिक सत्ता आहे. मग अविद्येचा परिणाम, अविद्येचा परिणाम चैतन्याच्या ठिकाणी. अविद्येचा परिणाम कुठं झालाय? चैतन्याच्या ठिकाणी झालाय. आणि चैतन्याचा विवर्त अविद्येच्या ठिकाणी. नवरदेवाचा हात नवरीच्या हातात द्यालाय आणि आधी तर तेच म्हणलो की जणू नाही का. आता दोघाचे हात एकूणाच्या हातात दिलेत ना. याला शास्त्रामध्ये एक नाव ठेवलेलं आहे, अनोन्य अध्यास. काय म्हणते त्याला? अनोन्य अध्यास. हा अनोन्य अध्यास झालाय. चैतन्याचा विवर्त अविद्येमध्ये आणि अविद्याचा परिणाम चैतन्यामध्ये झालाय, आहे का नाही? पण अविद्याचा परिणाम झालाय ना, तसा चैतन्याचा बी परिणाम व्हायला पाहिजे होता ना. त्याच्यात परिणामच होत नाही तर ते सदा मुक्त आहे ना. मग परिणाम कसा होईल? विवर्त होतो. उपाधी लागली की विवर्त होतो, पण परिणाम होत नाही. आणि ह्या अविद्येमध्ये परिणाम होईल पण विवर्त होत नाही, हे का नाही? मग अविद्याचा परिणाम झालाय, पण कशात झालाय? चैतन्यात झालाय. आणि त्या चैतन्याचा विवर्त झालाय कशात? याला म्हणायचा अनोन्य अध्यास. हे त्याच्यामध्ये, ती त्याच्यामध्ये, हे एकूण एकामध्ये हे अडकल येत. हे एकूण एकात अडकल येत. आणि हे अडकलेली, हे जी गाठ बसली यायची, हा जो संबंध पाडा यायचा ह्या दोन्हीचा, तिथंच तर ही जीवाची उत्पत्ती, तिथंच तर अहंकार उत्पन्न झालाय,
तिथंच तर मी लागला म्हणायला पुन्हा. मग तो त्याच्या अगोदर मी म्हणत होता का ते चैतन्य? त्या मायाच्या योगानं लागलं मी करायला. आणि तेच मी त्याला पुन्हा अहम अहम म्हणून माझं मम माझे म्हणून पुन्हा वाया गेला. म्हणून हा काय सगळं आता आपल्याला दिसायला मायाचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त आहे. पण चैतन्याचा विवर्त कुठे हे कळण्यासाठी विशेष सांगितलंय की मायामध्ये म्हणजेच अविद्यामध्ये, आहे का नाही? आणि हिचा परिणाम कशात? त्याच्यात. मग मायाचा परिणाम पण कोणी म्हणलो कुठं परिणाम झालाय हो तिचा? कशात झालाय परिणाम? काय सांगा? मग चैतन्य वाचून दुसरी जागा आहे का कोणती मोकळी? मग तिचा परिणाम होईन ते कुठं होईन? आहे का नाही? अहो तिच्यात जे परिणाम झालाय का ते कशामुळे झालाय? ह्या विवर्तामुळे, चैतन्यामुळे झालाय ना. चैतन्याचा तिच्यात विवर्त पडला म्हणून तिच्यात परिणाम झाला का हिचा परिणाम झाला म्हणून त्याचा विवर्त झाला? आता जरा शिक भानगड आहे. आता इथं सिद्धांतात काय सांगतात? तिचा परिणाम आहे आणि त्याचा विवर्त आहे का नाही? हे इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण तिचा ज्या वेळेस परिणाम झाला ते विवर्ताच्या अगोदर झाला का विवर्ताच्या नंतर झाला? आता समजा आपल्या पुढे भिंग आलं, आपल्या पुढे भिंग ठेवला आरसा. मग त्या आरशामध्ये जे प्रतिबिंब पडलं, अगोदर प्रतिबिंब पडलं त्या बिंबाचं का ते बिंब त्या ठिकाणी पडलं आपण त्या ठिकाणी बघितलं? अगोदर बिंब मानायचं का अगोदर प्रतिबिंब मानायचं? आहे का नाही? दोन्हीची युगपत उत्पत्ती तिथं. ज्यावेळेस आपण प्रतिबिंब पाहिलं त्याच वेळेस आपलं मुखबिंब झालंय. आणि जर प्रतिबिंब नसलं नसतं तर आपण याला बिंब म्हणला असतो का? बिंबाच्याच ठिकाणी मग त्याला बिंब म्हणायची काय गरज नाही ना. ते आरशात दिसायले म्हणून हे बिंब झाले. मग मुलगा झाला म्हणून बाप झाला. बाप केव्हा झाला? दोघाची संगच उत्पत्ती का कशी माग पुढी आहे? मुलाची आणि बापाची संगच उत्पत्ती आहे. उलशिक बी नाही ना. आणि ते मुलगा जर समजा झालाच नसता त्याला तर ते बाप होत होता का? मग कोणापासून झालाय बाप? किती उघड आहे हे. पण नाही म्हणते तर तसं नाही म्हणतेत ना. पण अशी सूक्ष्म नजर कोण करून बघायले? हेवड कातायचं कळत आहे. कसं येऊ वळायचं, कसं येऊ. पण शास्त्र विचारानं जर बघितलं तर हे दोन्ही कसं आहे? युगपतच आहे. तसं मायाचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त, ते परिणाम आणि विवर्त एकाच ठिकाणी आहे. ते काय वेगळ्या ठिकाणी आहे का? त्या परिणामालाच विवर्त म्हणायचं आणि विवर्तालाच परिणाम म्हणायचं. हे समजण्यासाठी दोन सांगितले तर, आहे का नाही? मग ज्या वेळेस परिणाम होतो का मायेमध्ये
परिणामाला ज्यावेळेस पावती न ती त्यावेळेस त्या चैतन्याचा तिच्यात विवर्त झालेला आहे म्हणूनच ती परिणामाला पावती. नाही तर तिला विवर्त नसता झालं परिणामाला कशी पावन ती? हा, आणि ते विवर्त तरी कसं मानावं त्याला? जेव्हा परिणाम झालेला दिसन तेव्हा त्याचा विवर्त झालेला कळत. म्हणजे बायको झाल्याशिवाय नवरा नाही आणि नवरा झाल्याशी आणि कवा होते तर हा, नवरा आणि बायको हे दोघं बी संगच होते तर तसा परिणाम आणि विवर्त संगच आहे का नाही? मग चैतन्य मात्र नित्यमुक्त, जरी त्याचा विवर्त असला मायेत तरी ते चैतन्य कसं विवर्त झालेलं आहे का नाही? मग आता जरी आपल्या याच्यामध्ये विवर्त रूपानं जरी चैतन्य असलं तरी ते कसं आहे? मुक्त आहे ते. म्हणून त्याच्यात परिणाम नाही ना. परिणाम ज्याच्यात होतो का, म्हणजे ज्याचा परिणाम होतो का, ज्याचा परिणाम होतो का ते दोषवान आहे. कारण ते परिणामकारकच असेल ना. हा, मग आता ह्या जगातामधल्या जीवाच्या ठिकाणी जे परिणाम झालाय ते कशाचा झालाय? अविद्याचा झालाय परिणाम. मग तेच परिणाम त्याचा काय व्हायला जाय नाही ना, ते परिणाम झालेला तिचा परिणाम हे सगळेला परिणामच झालेत ना. ज्या अर्थी त्याला मी कोण हे कळाना झालंय त्या अर्थी याच्यावर काय झालाय? आणि त्याला म्हणल्यावर का हो तुमच्यावर केव्हापासून परिणाम झालाय व असा? आणि नाही का झाला? आणि म्हणलं तर पटत आहे का की मायेची इतकी शक्ती आहे, अविद्येची इतकी शक्ती आहे, ती परिणाम झालेला सुद्धा कळू देत नाही कोणाला? त्या विवर्ताला कळू देत नाही. हा, आणि ते परिणाम कोणावर झालाय? त्या विवर्तावर झालाय. आता परिणाम झालेले हे जीव कोण आहेत? ब्रह्मरूपच येत नाही आणि त्याच्यावर परिणाम तिनं केलेला आहे. हे जीव जे संसार करायलेत ना, जन्मायलेत मरायलेत, हे मायाच्या परिणामामुळेच येत नाही. मग हे कोणावर आहेत हे परिणाम? त्या विवर्तावरच परिणाम आहेत. पण त्या विवर्ताला काही होत नाही बर का. खरंच विचार करून बघितलं तर विवर्ताला, कारण ते कसं आहे, विवर्त कोणाचा आहे? चैतन्याचा आहे ना. आणि त्याला काही होईन का? काही होत नाही. मग हा विवर्त झालेला, हे परिणाम झालेला खरा आहे का? हा परिणाम झालेला आहे ना, हा भ्रमित आहे, वास्तविक नाही ना. हा परिणाम झालेला हा भ्रमित आहे, याला अध्यास म्हणते. तर ह्या अविद्याचा हा भ्रमरूप अध्यास होतोय, वास्तविक खरा अध्यास होत नाही. खरं भूत लागत नसतंय. खरं भूत कुठं आहे? खरं भूत लागायला मग कशातलं भूत लागत आहे? तर कल्पनेतलं लागत आहे, आणि कल्पना भ्रमित आहे. खरं भूत आहे का? मग हा परिणाम खरा आहे का? पण खरा मानला आहे का ना, कल्पनेमध्ये खरा मानला. मग ते भ्रम हे कळाना ना, त्या विवर्ताला कळाना. हे आपल्या झालेला जे परिणाम आहे, हा परिणाम मिथ्या आहे. हा परिणाम कसा आहे? वास्तविक सत्य नाही. हे कळाल्यावर काही वेदांत शास्त्र ऐकायची गरज नाही, गुरुकडे जायची गरज नाही, वेद पठण करण्याची काही गरज नाही. कारण त्यानं सत्य जाणून घेतलंय की ह्या सर्व काय आहे? भ्रम आहे.
मग वेद अध्ययन करणं, शास्त्र पठन करणं, गुरुकड जाणं, बंध मानणं, हे काय आहे सगळं? सगळा भ्रम आहे हा. आणि हे इतकं कळालेला पुन्हा काय परमार्थ करायची काय गरज आहे हो? संपला का नाही परमार्थ आता इथं? म्हणून हे कळायला पाहिजे ना. हे इतकं कळालं की परमार्थ संपाला, पुन्हा काय शिल्लक राहते का जाणून घ्यायचं? फक्त एक उरलंय आणि बाकी सगळं भ्रमरूप आहे, मिथ्या आहे, अनिर्वचनीय, प्रातिभाषिक सत्तेतलंय. पुन्हा सत्ता बी काय चालू, ते नाही रूपच आहे ना. भ्रमरूप कसं आहे? नाही रूपच आहे. मग इतकं कळाल्यावर पुन्हा जाणून घ्यायची काय गरज आहे? काय घ्यायचंय पुन्हा जाणून? काय आहे पुन्हा जाणायला? नाही कोणतं तत्व असावं नाही एखादं, हे राहिले हो मग जाणायचं, अजून मला परमार्थ करावं लागल. पण जाणून घ्यायचं काही शिल्लकच राहत नाही ना. पुन्हा काय जाणून घ्यावा? फक्त जाणून घेतलेलं हे जाऊनी म्हणून परमार्थ करावं लागतं. जाणून घेतलेला विसर पडू नये, आहे का नाही? कारण मायाचा परिणाम होतो हे मानावंच लागल. भ्रमरूप का व्हायना पण भ्रमरूप का व्हायना पण जसं समजा आपण एखादा वला ढीक याचा कष्टानाचा फुकून द्याला, हा, तर त्याचं नुसतं धुपन धुपन निघत, नुसतं कोटच होतंय. आता ते कोट धुपनाचा कुठे होतंय? कशात असतो? आकाशात, आहे का नाही? त्यावेळेस ते आकाश झाकले जाते का नाही? आकाश म्हणून दिसतंय का धुपन दिसतंय? आहे का नाही? मग त्या आकाशाला त्या धुपनाचा काही लेस लागत आहे का? त्या आकाशाचा आणि धुपनाचा काही संबंध आहे का? मग तसा ह्या चैतन्याचा आणि ह्या परिणामाचा मायाचा काही संबंध आहे का? हे धुपन आहे नुसतं, हे काय? आकाशावर याचा काही परिणाम होत नाही. पण भ्रमामध्ये वाटतंय नाही तर धुपनच आहे, आकाश नाही, आकाश नाही, असाच निश्चय करून बसले. तर मी ब्रह्मरूप नाही, मी ब्रह्मरूप नाही. मग कोण आहेस? नाही नाही, मी जीव आहे, करताय, बघताय. हे धुपनालाच मी म्हणायले. आणि खरं कुठे हलत नाही, जात नाही, येत नाही, नित्य असतं ते आकाश. त्या धुपनाचा त्याच्यावर काही परिणाम पडत नाही. मग ते आकाश मुक्त आहे का नाही धुपनापासून? धुपन असताना सुद्धा मुक्तच आहे का नाही ते? म्हणजे त्याच्यावर जे आर्थिक काही परिणाम पडा नाही धुपनाचा, आकाश काळ होतंय का त्यानं? मग तसे आपण बद्ध होत का ह्या प्रपंचानं? मग इतकं कळलं पुन्हा काय राहिले शिल्लक जाणायचं? आपलं तत्व आपण शुद्ध ब्रह्मरूप आहोत हे आपल्याला कळालं का नाही? असं ह्या शिष्याला सांगायलेत ना, पण तो मानीच ना. त्याला म्हणतात गुरुजी, अरे बाबा ते नित्य मुक्त आहे, चैतन्य कसं आहे, आणि बाकी सगळं मिथ्या आहे, सगळं भ्रमरूप आहे. अविद्येचा परिणाम चैतन्याच्या ठिकाणी आहे. अविद्येचा परिणाम कुठे व्हायलाय? हा, म्हणजे ते परिणाम कसा? हे सांसारिक जीवाच्या ठिकाणी जे मी कोण आहे हे जे अज्ञान आहे का, मी कोण आसन हे जे अज्ञान आहे ना, म्हणजे मी ब्रह्मरूप नाही हे अज्ञान, हाच तो परिणाम आहे ना. मग कशाचा? अविद्याचा. मी कोण आहे हे न कळणे, हे न कळणे म्हणजेच मायाचा परिणाम. मग चैतन्याच्या ठिकाणी नाना प्रकारचा होतो. नाना प्रकारचा म्हणजे मी बद्ध आहे असाही परिणाम होतो, मी संसारिक आहे असाही परिणाम होतो, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, हा, असाही होतो. नवे नवे मी मुक्त आहे, हे बी मायाचाच परिणाम आहे ना. हा, म्हणजे मी मुक्त आहे हे म्हणणं सुद्धा मायाचाच परिणाम आहे. मग नाना प्रकारचा हा परिणाम चैतन्याच्या ठिकाणीच होतो का नाही? मग
त्याला विवर्त म्हणतात. त्यालाच काय म्हणायचं? हा, त्या परिणामालाच काय म्हणायचं मग? वास्तविक पाहता विवर्तच आहे हा. हा हा जो परिणाम व्हायलाय का, हा परिणामामध्ये विवर्तच जाणल्या जात येतं आपल्याला. परिणाम तर काय जड आहे ना, परिणाम हा जडता दाखविणार आहे, पण चैतन्य त्या परिणामाचं प्रकाशन करणार आहे ना. विवर्त काय करणार आहे? प्रकाशन करणार आहे ना, है का नाही? मग त्या ठिकाणी महत्व कोणाला द्यावं? प्रकाशन करणाऱ्याला द्यावं ना. म्हणून ते जे विवर्त आहे का चैतन्याचा, तेच खरा त्या ठिकाणी त्याला म्हणजे महत्व, म्हणजे परिणामापेक्षा विवर्ताला महत्व द्यायचं असतं. परिणाम हा जडाचा आहे आणि विवर्त चेतनाचा आहे, म्हणून त्याला महत्व द्यायचं असतंय. म्हणून आता हे कोणाचं जग तर विवर्ताच म्हणावं लागेल ना, है का ना? विवर्ताच म्हणावं लागेल ना. हे कोणाचं आहे? मग अगोदर मायाचं आहे, मायाचा परिणाम आहे, मायाचा परिणाम आहे म्हणून सांगितलं होतं. आता ते कवर मायाचा परिणाम आहे हे जगत म्हणजे काय, पण आता म्हणत नाही हे चैतन्याचा विवर्त आहे. अहो परिणामाला ती कशामुळं पावली, कोणामुळं पावली? है का नाही? म्हणजे मूल जे होतं ते कुणामुळं होतं? नवऱ्यामुळंच होतं ना. मग त्या मुलाला कारण त्या मुलाला कारण त्याचा पिता, म्हणून तर त्याचं नाव पुढे लावते. तर आतापर्यंत आपल्या संस्कृतीमध्ये आईचं नाव लावलंय का? आता कायदा निघाला असं लावायचा. हे काही बी करायलेत ना आता खुर्चीसाठी कोणी काही बी कसे बी कायदे काढायले. तर म्हणजे संस्कृतीचा ऱ्हास करायचा, संस्कृती बुडवून टाकायची. पण जुना इतिहास काढून जर बघितलं, म्हणजे अनेक युगाचा, तरी पण कुठेही आईचं नाव पुढे नव्हतं. मग कोणाचं नाव लावित होते? पित्याचं नाव लावित होते. मग त्याचाच विवर्त आहे खरा, त्याचाच विवर्त आहे. आणि ते विज्ञान दृष्टिकोनातून गेलं बघितलं तरीही जे काही त्याच्यामध्ये त्या मुलामध्ये जे गुणसूत्र असतात का, ते त्या पित्याचेच असतात आणि आईचा फक्त दोष असतो. त्या आईचा काय असतो? दोष असतो निसता त्याच्यात, आणि त्या दोषात विवर्त झालेला असतो. कोणाचा? पतीचा, बापाचा. मग त्याच्यामुळं मुख्यत्वे करून जे काही विशेषत्व द्यावं लागतं ते पित्याला द्यावं लागतं, तसं विवर्ताला द्यावं लागतं. म्हणून हा सर्व विवर्तच आहे. म्हणून चैतन्याची शोभा सोबत असे म्हटले. हे जगत म्हणजे काय? चैतन्याची शोभा सोबत असे, मायाची शोभा सोबत असे, असं म्हणले का? का म्हणलं नसते? त्याचा विचार केल्यावर याच हे उत्तर निघत आहे का नाही? म्हणून त्या विवर्त पदार्थाने आत्मस्वरूपाची किंचितही हानी होत नाही. आत्मस्वरूपाची जरी विवर्त जरी झाला तरी आत्मस्वरूपाचं काही होत नाही. जर समजा आपण बॅटरी एखाद्या सर्पावर दाबली आणि त्या सर्पानं त्या प्रकाशाला चावला, तर बॅटरीला काही होतंय का? किंवा दोरीवर सर्प भासला तर दोरी विषारी होती का? नाही, त्या दोरीवर उत्पन्न झाला ना सर्प.
त्या दोरीवर सर्प, मग ती दोरी विषारी व्हायला पाहिजे ना, होत नाही. तसं चैतन्याला काही होत नाही. त्याचा विवर्त जरी झाला तरी त्याला तेच सांगतात पुढं, त्याची काही यत्किंचित ही हानी होत नाही, त्याच्यात काही दोष येत नाहीत. पण हे भ्रमानं मानायला तर त्याला काय करणार आहे शास्त्र? संत तरी काय करते ना, हे जीव कशामुळे मानायले? ते भ्रमात करायले तर, किंवा त्याचा काही लाभही होत नाही. त्याचा विवर्त झाला म्हणून एवढं जगत निर्माण झालं, चैतन्याची शोभा ही वाढली, म्हणून त्याचं काही वाहवा झाली का? त्याची कोण करणार त्याची वाहवा? दुसरं कोणी नाहीच तर. म्हणून त्याची काय, त्याला लाभही नाही, त्याचा हानी बी नाही. आकाश न लगे लेपू जायचा, आकाश न लगे. आकाशाला जर लेप लावायला गेलं तर लागतो का? जो नेंदे ती नेघे आणि स्तुती ते श्लाघे. आकाश न लगे लेपू जायचा. स्थित प्रज्ञाचं लक्षण सांगताना ते ब्रह्मरूपच असतो. कोण? स्थित प्रज्ञे म्हणजे मुक्त. कसा असतो? ब्रह्मरूप झालेला असतो. मग त्याची कोणी निंदा केली तरी ते हिरमुसला होत नाही, आणि कोणी त्याची स्तुती केली तरी बी गर्वानं फुगत नाही. आणि मग ते जसं आहे तशा त्या स्थितीमध्ये, स्वरूपामध्ये रममाना असतो त्याच्या. तशी त्याची निंदा केली तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही, स्तुती केली तरी बी काही परिणाम. तसं या ठिकाणी विवर्त जरी त्याचा झाला चैतन्याचा, तरी त्याच्यामध्ये यत्किंचित ही लाभहानी होत नाही त्या चैतन्याची. त्याचा काय फायदा बी नाही. एवढं मोठं हे पिकले, घन दाटून आले, इतकं पीक पिकलंय ना. किती पीक पिकलंय हे, घन दाटून आले. असं हे पीक किती बी पिकलं तरी त्याच्यात काही बिघाड होत नाही, आणि त्याच्यात काही सुधार बी होत नाही. म्हणून समज की एखाद्या दोरीवर साप भासला, असं समज एखाद्या दोरीवर साप भासला तर ती दोरी विषयुक्त होत नाही, विषारी होत नाही. किंवा त्या दोरीवर मालेचा भ्रम झाला तरी पण सुगंध येत नाही. मालेचा भ्रम झाला तर सुगंधित ती दोरी होत नाही. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी वैदिक कर्माचा किंवा उपासनेचा व्यवहार जरी व्यवहार झाला तरी पुण्य उत्पत्ती होत नाही. पण या देवाची आपण उपासना केली तर त्याला काही घेणं देणं नाही. ते फक्त आपणच आपल्यामध्ये ते विवर्त मानायचा, परिणाम मानायचा. ते जीवाकडच आहे सगळं, त्याच्याकड. हे फक्त तुम्हाला काय करून दिलंय, ही जोड घालून दिली वेदशास्त्रानं. असं करा, तसं होतंय. काय करा? उपासना करा, सत्कर्म करा. मग त्याचं फल काय सांगितलंय? अंतःकरण शुद्धी भेटेल म्हणून सांगितलंय का? मग त्याचा आणि याचा काही संबंध नाही. अंतःकरण शुद्धी होती फक्त. किंवा अत्यंत निषिद्ध व्यवहार जरी झाला तरी त्याला काही, तुम्ही पाप केलं तरी त्याचा काही, त्या चैतन्याला काही होत नाही. तुम्ही पुण्य केलं तरी. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी पाप. हे कमून म्हणले असतील? ह्या स्थितीवर आले तवा म्हणलेत ते, या स्थितीवर आल्यावर म्हणलेत ते, हे का ना. तुका म्हणे आता परिणली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. ह्या अवस्थेवर गेल्यावर त्यापासून आत्म्याच्या ठिकाणी पाप उत्पत्ती होत नाही. आत्म्यापासून पापाची उत्पत्ती होत नाही आणि पुण्याची उत्पत्ती होत नाही. आत्मा असंग एकरस आहे. आत्मा कसा आहे? त्याच्या कोणाशी संग नाही. जगत कालत्रय झालंच नाही.
जगत मग संघ होईल कशाचा? ते जगतच झालं नाही, म्हणून त्याचा निषेध करण्याची आवश्यकताही नाही, जगाचा निषेध करायचा बी नाही. काय गरज आहे? आत्मदृष्टीनं बघितल्यावर असू की नसू आपल्याला काय करायचंय जगावं? असू की नसू जिथं आसन ते बघून घेईन, ज्याच्या ठिकाणी आसन ते बघून घेईन. मग आत्म्याच्या ठिकाणी तर नाही ना. मग जग आहे ते कोणाच्या ठिकाणी? जीवाच्या ठिकाणी आहे, भ्रमाच्या ठिकाणी. जीव म्हणजे भ्रमरूप आहे आणि त्याच्या ठिकाणी जगत आहे. हा, आणि जे जीव आत्मरूप झालाय त्याच्या ठिकाणी जग कशाचं आलं? म्हणून जग झालंच नाही त्याच्या ठिकाणी. जगत कालत्रय झालेच नाही, म्हणून त्याचा निषेध करण्याची आवश्यकताही नाही. म्हणून जगाचा काय म्हणून निषेध करावं? जगाला काय म्हणून वाकडं लावावं? ते जग असलं तर त्याला वाकडं लावावं. हा, मग त्याला काय वाकडं लावावं जागा? त्याचा निषेध काय म्हणून करायचा? असंच जगत आहे, तसंच जगत आहे, त्याच्यामध्ये दुःखच आहे. हा, संसार दुःखामुळं चौकडे इंगळ. अरे हाय का पण संसार? असलं तर त्याला दोष द्या ना तुम्ही. या आकाशामध्ये गोळीबार केल्यासारखं नाही तर काय? जगताला दोष देणं म्हणजे? म्हणून त्याचा निषेध करण्याची आवश्यकता नाही. कोणी बद्ध नाही, कोणी मुक्त नाही. इथं कोणी बद्ध नाही आणि कोणी बद्ध नाही तर कोणी मुक्त बी नाही. अशी वास्तविक स्थिती आहे. वास्तविक म्हणजे खरी, हे खरी स्थिती अशी आहे. कोणी बद्ध बी नाही, कोणी मुक्त बी नाही. हे मांडुक्य उपनिषदाच्या कारिकेमध्ये गौडपादाचार्यांनी सांगितलेलं आहे. कुठं? मांडुक्य उपनिषदामध्ये गौडपादाचार्यांनी, मांडुक्य उपनिषदाच्या कारिकेमध्ये. आपण इकडं तरंग म्हणतो, अध्याय म्हणतो, ते उपनिषदामध्ये काय म्हणतात? कारिका. त्याला तसं त्या कारिकेमध्ये असं सांगितलेलं आहे. कोणी? गौडपादाचार्यांनी, आहे का नाही? गौडपादाचार्य, पद्मपादाचार्य हे असे नाव होते पहिले त्यांचे. लय मोठाले लोक होते हे महात्मे. हे ईश्वरच होते, ईश्वरिक अवतारच होते. हे लय मोठाले महात्मे होते. अहो, ज्याने हे उपनिषद हे केले, तर भाष्य केले त्याच्यावर, त्याच्यामध्ये त्यांनी ते उपनिषदाची निर्मिती केली म्हणल्यावर ते लहान हे असते का? त्यांच्या अधिकाराचा काय महिमा करावं हेच कळत नाही. काय त्यांचा महिमा? वरून मी पामर न कळेची साचार ब्रह्मादिका. आज ब्रह्मदेवाला त्याचं वर्णन करता येत नाही, तर पामर जीवाला करता येईल का? म्हणून गौडपादाचार्यांनी मांडुक्य उपनिषदामध्ये त्यांच्या कारिकेमध्ये असं वर्णन केलेलं आहे. काय? कोणी मुक्त नाही आणि कोणी बद्धही नाही, जगत झालंच नाही. अजातवाद सांगितलेला आहे. तात्पर्य काय याचं? त्यांनी तिथं अजातवाद सांगितलेला आहे. दिसणाऱ्या जगताचा स्वीकार करून बोलायचे म्हटले तर अविद्या आणि अविद्येचा परिणाम जगत. दिसणाऱ्या जगताचा जर विचार करून बोलायचं म्हणलं तर अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहे. याचा चैतन्याशी कोणत्याही काली संबंध नाही. पण कसा असेल चैतन्याचा संबंध ह्या जगताशी? अहो, जग झालंच नाही ना, मग चैतन्याचा संबंध? इथं अजातवाद स्पष्ट करून सांगितलाय की जग झालेच नाही, हा सिद्धांत आहे ना. पुढील राहिलेला भाग उद्याच्या वेळात. कुंडली कवरदे हरी